आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले। लँड कन्व्हर्जन प्रकरणात देसाई यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। औरंगाबादमध्ये 60 जमिनी लँड कन्व्हर्जनच्या करता प्रत्येकी 2 कोटी रुपये प्रमाणे पैसे ठरले होते असे इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून उद्योग आणले नाहीत, मात्र पैसे कमवून गेले असा आरोप करायलाही जलील विसरले नाहीत। दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेतही गंभीर आरोप केलाय। बेटिंग प्रकरणावरून नितेश राणे यांनी ठाकरेंच्या पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर प्रहार केलाय। वरुण सरदेसाई यांच्यासारखी अनेक राजकीय लोक यात आहेत, त्यामुळे कारवाई होणार का असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला। सुभाष देसाईंवर भूखंड घोटाळ्याचे आरोप। औद्योगिक भूखंड निवासी करण्यात गोलमाल। औरंगाबादमध्ये 120 कोटींचा भूखंड घोटाळा। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना माजी उद्योगमंत्री आणि ठाकरेंच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेत। उद्योगमंत्री असताना औद्योगिक वापराचे भूखंड निवासी करण्यात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। उद्योग खात्याकडून 10 वर्षात 32,000 हेक्टर औद्योगिक वापराच्या जमिनीचं निवासी वापरासाठी रूपांतर करण्यात आलं। एकट्या औरंगाबादमध्ये औद्योगिक प्लॉट निवासी भूखंडात रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप झालाय। एका प्लॉटची किंमत सुमारे 2 कोटी असून 120 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा जलील यांनी केलाय। गेल्या 3 वर्षात 120 कोटी रुपये जमवल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे। आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब, त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे, मागच्या त्यांचं जे काळ होतं आणि विशेषकर जाता जाता त्यांच्या 2 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचा आपण एक आकडा काढला तर रफली ते 1000 कोटी रुपयेचा ते भ्रष्टाचार होऊ शकतं, जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जन मध्ये। दरम्यान इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप सुभाष देसाई यांनी फेटाळून लावले आहेत। जलील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलंय। बंद पडलेल्या कारखान्यांची हजारो एकर जमीन आहे। सरकारकडून कवडीमोल भावानं खरेदी केलेल्या जमिनीला आता सोन्याचे भाव आले आहेत। सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना जर हे भूखंड रूपांतरित झाले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होतीये। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।